नमस्कार मित्रांनो, आज आपण प्लास्टरचे सँड आणि सिमेंट म्हणजे रेती आणि सिमेंट याची क्वांटिटी कशी काढतात हे आज आपण बघणार आहोत. आपल्याला सिमेंट आणि रेती जी सँड आहे याचा रेशो 1:6 दिलेला आहे. सपोज ही एक आपली भिंत आहे, ही एक वॉल आहे, याची लेंथ आहे 5 मीटर आणि विड्थ आहे 3 मीटर आणि समजा स्लॅब प्लास्टरचं थिकनेस आहे 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर. 10 mmचं 1 सेंटीमीटर होतं आणि मीटरमध्ये जर त्याला कन्वर्ट केलं तर 0.01 मीटर येतं. तर स्टेप 2 मध्ये आता आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ प्लास्टर म्हणजे प्लास्टरचा आधी आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू. तर प्लास्टरचं व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं? लेंथ ऑफ वॉल इंटू विड्थ ऑफ वॉल किंवा हाईट ऑफ वॉल आणि थिकनेस. हे थिकनेस किती आहे? 0.01 म्हणजे 10 mm. तर लेंथ द कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ प्लास्टर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ प्लास्टर इक्वल टू L इंटू बी इंटू टी. तर L आहे आपलं 5 मीटर, बी आहे 3 मीटर आणि थिकनेस टी म्हणजे थिकनेस 0.01 मीटर म्हणजे 10 mm 0.01 मीटर. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेटरनी सॉल्व्ह केलं तर व्हॉल्यूम येतो 0.15 मीटर क्यूब. तर हा झाला मित्रांनो, हा वेट व्हॉल्यूम झाला. हा जो आहे हा वेट व्हॉल्यूम झाला. आता आपल्याला याचा ड्राय व्हॉल्यूम काढायचा. ड्राय व्हॉल्यूम काढण्यासाठी ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर इक्वल टू 0.15 म्हणजे हा जो वेट व्हॉल्यूम आहे प्लस 33% म्हणजे ड्राय व्हॉल्यूम जो आहे 33% जास्त असतो वेट व्हॉल्यूमपेक्षा. तर तो 33% वेट व्हॉल्यूम आपण त्याच्यात ऍड करायचा. 0.15 प्लस 33% ऑफ वेट व्हॉल्यूम. तर तो कसा काढतात? तर ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर इक्वल टू 0.15 प्लस 33% ऑफ वेट व्हॉल्यूम 0.15 प्लस 33% ऑफ 0.15 म्हणजे याचं जर आन्सर काढलं तर 0.1995 मीटर क्यूब. आता नेक्स्ट स्टेपमध्ये कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ इच सँड अँड सिमेंट. सँड आणि सिमेंटचं व्हॉल्यूम काढायचं आहे. तर आपला जो सिमेंट आणि सँडचा रेशो दिला आहे 1:6, 1 पार्ट ऑफ सिमेंट आणि 6 पार्ट ऑफ सँड. या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर येतं 7. आता ह्या नेक्स्ट स्टेपमध्ये सँड ऑफ व्हॉल्यूम, तर रेशो ऑफ सँड अपॉन टोटल रेशो इंटू ड्राय व्हॉल्यूम हा याचा फॉर्म्युला आहे. सँड व्हॉल्यूम इक्वल टू रेशो ऑफ सँड अपॉन टोटल रेशो इंटू ड्राय व्हॉल्यूम. तर रेशो ऑफ सँड किती आहे? 6, 1:6 मधला 6 आणि टोटल रेशो किती आहे? 7 इंटू ड्राय व्हॉल्यूम आहे 0.1995 मीटर क्यूब. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपला जो आन्सर तो 0.171 मीटर क्यूब हा झाला सँडचा व्हॉल्यूम. याला तुम्ही क्युबिक फीट वगैरे काय कन्वर्ट करू शकता. याचा डिटेल व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. कसं मीटर क्यूबचं क्युबिक फीट करायचं हे सर्व आम्ही त्यात सांगितलेलं आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर सिमेंटचं व्हॉल्यूम कसं काढलं? सिमेंटचं व्हॉल्यूम इक्वल टू रेशो ऑफ सिमेंट अपॉन टोटल रेशो इंटू ड्राय व्हॉल्यूम. रेशो ऑफ सिमेंट किती आहे? 1:6 म्हणजे 1 हा सिमेंटचा पार्ट, 1 अपॉन 7 हा टोटल रेशो इंटू ड्राय व्हॉल्यूम आहे 0.1995. याला जर सॉल्व्ह केलं तर आपला जो आन्सर येतो 0.0285 मीटर क्यूब म्हणजे सिमेंटचा व्हॉल्यूम आला 0.0285. आता या सिमेंटच्या व्हॉल्यूमने तुम्ही नंबर ऑफ बॅग कॅल्क्युलेट करू शकता. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आणि सिव्हिलच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.